नमस्कार मित्रांनो, MPSC नोट्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा पेपर आणि त्याचे ॲन्सर्स. ठीक आहे. तर सर्वप्रथम यादी 1 आणि यादी 2. ठीक आहे. तर याच्या जोड्या जुळवायच्या आहे आपल्याला. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्धकुंडे कार्ल रिटर. त्यानंतर अँथ्रोपोजिओग्राफी हे फेडरिक रॅस्टेल. त्यानंतर जिओग्राफी ऑफ ह्युमेना हे जीन ब्रुन्स आणि कॉस्मॉस हे अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघूया प्रश्न दुसरा. खालील विधानांची सत्यता तपासा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. ठीक आहे. तर पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांश फिरते. ठीक आहे. पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांश फिरते. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. हे विधानसुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विधान अ आणि विधान ब दोन्ही बरोबर आहेत. त्यानंतर खालीलपैकी कोणते भूरूपे भूअंतर्गत शक्तींचा परिणाम नाही. ठीक आहे. तर पर्याय आहे ग्रॅबन, गटपर्वत, अवशिष्ट पर्वत आणि खचदरी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवशिष्ट पर्वत. ठीक आहे. हे भूरूप भूअंतर्गत शक्तींचा परिणाम नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न चौथा. ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पहिला हा ॲसिड लावा शंकू. त्यानंतर हा बेसिक लावा शंकू, हा सेडर शंकू आणि हा संमिश्र शंकू. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 5वा. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वृषिवृत्ताजवळ सगळ्यात व्यापारी वारे, त्यानंतर पश्चिमी वारे आणि सगळ्यात शेवटी हे ध्रुवीय वारे. ठीक आहे. असा याचा वृषिवृत्तापासून तर ध्रुवाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा क्रम आहे. त्यानंतर प्रश्न 6वा. खाली दोन विधाने आहेत. त्यापैकी अविधान असून र त्याचं कारण आहे. खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तर विधान पहिलं वृषिवृत्तीय प्रदेशामध्ये सागराची शारता कमी असते. ठीक आहे. बरोबर आहे. त्यानंतर विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्य असलेला आहे. ठीक आहे. विषुववृत्तीय प्रदेश हा अतिपर्जन्यमान आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्य असलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि र हे दोन्ही विधान सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7वा. खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही. ठीक आहे. प्रकार नाही विचारला आहे आपल्याला. तर जे पर्याय आहे पहिलं द्रवीकरण, दुसरं भस्मीकरण म्हणजेच ऑक्सिडेशन, तिसरं कंबार्ल क्रिया म्हणजे कार्बोनेशन आणि चौथं शरणक्रिया. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शरणक्रिया. त्यालाच आपण कोरोजन, इंग्लिशमध्ये कोरोजनसुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 8वा. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ठीक आहे. विधान योग्य ओळखायचं आहे. तर विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय. ठीक आहे. हे विधान चुकीचं आहे. आणि हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. ठीक आहे. तर हे पण चुकीचं आहे. तर विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण म्हणजे विशिष्ट आर्द्रता आणि हवेची आर्द्रता आणि त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्पधारण शक्ती याला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. तर हे दोन्ही विधान चुकीचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब हे दोन्ही चूक आहेत. त्यानंतर प्रश्न 9वा. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकीस व अक्षवृत्तास जवळजवळ समांतर
जातं. ठीक आहे. त्यानंतर आहे त्याचं कारण सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामापासून मुक्त असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ही दोन्ही विधाने बरोबर आहे. सागरी क्षेत्रात समतापरेषा एकमेकीस व अक्षवृत्तात जवळ समांतर असतात. ठीक आहे. आणि सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामापासून मुक्त असते, कारण की सागरी स्थानांचे तापमान कारण त्यात पहाड वगैरे नसते, एक समान असते त्यांची उंची असं म्हणू शकतो आपण. किंवा मग त्यानंतर प्रश्न 10वा. खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा. ठीक आहे. तर ज्या ठिकाणी खंडांत उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मत्स्यक्षेत्रे तयार होतात. ठीक आहे. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली असते. हे पण विधान बरोबर आहे. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणातून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. ठीक आहे. हे पण विधान बरोबर आहे. भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विधान अ, ब, क सत्य आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11वा. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप रिकामी जागा असतो. ठीक आहे. तर याचे पर्याय आहे अरुंद पाया आणि रुंद माथा. दुसरा पर्याय आहे रुंद पाया आणि रुंद माथा. तिसरा पर्याय रुंद पाया आणि अरुंद माथा. आणि चौथा पर्याय आहे अरुंद पाया आणि अरुंद माथा. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रुंद पाया आणि अरुंद माथा. ठीक आहे. अरुंद माथा म्हणजे हा असा येईल. ठीक आहे. रुंद पाया आणि अरुंद माथा. चला प्रश्न क्रमांक 12वा. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तर विधान अ, भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्ध असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. हे विधान चुकीचं आहे. भारताचा पूर्ण भाग हा उत्तर गोलार्धात आहे. त्यानंतर विधान ब, भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. हे पण विधान चुकीचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे भारताचा दक्षिणोत्तर जो विस्तार आहे सुमारे 3214 किलोमीटर हा आहे. ठीक आहे. आणि पूर्व पश्चिम हा 2944 आय थिंक समथिंग 2900 कितीतरी आहे. तर हे दोन्ही विधान चूक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. तर प्रश्न 13वा. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. तर विधान अ, हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. ठीक आहे. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर प्रायद्वीप नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या कचऱ्यातून वाहते. हे पण सुद्धा विधान बरोबर आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विधान अ आणि विधान ब दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 14वा. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्ये आहेत? तर यात पर्याय दिले आहे 4. आवर्त पर्जन्य, अभिसरण पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य आणि औष्णिक पर्जन्य. तर याचं उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य. ठीक आहे. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहे? तर प्रतिरोध. जेव्हा आपण पहाडीच्या इथं असं रोखला जातो वारा किंवा मग ढग वगैरे आणि मग तो इथं पर्जन्य पडते, तर याला आपण पर्जन्य प्रदेश म्हणतो. आणि हा इथं सर्व हे ढग खाली झाल्यानंतर इकडे पर्जन्य पडत नाही, याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे पश्चिम घाटसारखं आहे. आपला पश्चिम घाट जो आहे तो पश्चिम घाटच्या पूर्वेकडे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि पश्चिमेकडे पर्जन्य प्रदेश आहे. ठीक आहे. बघूया प्रश्न क्रमांक 15वा. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहे? ठीक आहे. जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे, नारळाचे उत्पादन घेतले जाते, मासेमारीसाठी अनुकूल असतो, त्यानंतर पर्यटकांसाठी आकर्षक असतो. पर्यटकांसाठी आणि मासेमारीसाठी इथून माहिती पडते आपल्याला हा किनारवर्ती प्रदेश आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जलवाहतूक पण त्यातूनच होते आणि नारळाचे उत्पादनसुद्धा किनाऱ्यावर होते.
तर हे चारही जे वाक्य आहे ते एकच याला लागू पडतात, किनारवर्ती प्रदेश. ठीक आहे. बघूया प्रश्न क्रमांक 16. UNEPच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांची जोड्या जुळवा. ठीक आहे. इथं प्रदूषक दिलेले आहे आणि इथे माध्यम दिलेले आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नायट्रोजन ऑक्साईडचं हवा. ठीक आहे. त्यानंतर पेट्रोलियम हायड्रोकार्बन समुद्रात असते. त्यानंतर फ्लोराईड जे आहे हे स्वच्छ पाण्यात सुद्धा आढळतात. आणि अन्न हा जो अन्नमध्ये मायक्रोटॉक्सिन्स, ठीक आहे, हा प्रदूषक आढळतो. त्यानंतर बघूया प्रश्न 17. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केली आहे? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 14, 16 सप्टेंबर. ठीक आहे. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून आपण संयुक्त राष्ट्राच्या महासभेने निवड केली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 18. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित नाही? ठीक आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्लोरोफ्लोरोकार्बन हा हरितगृह वायू संपूर्ण मानवनिर्मित आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन जो आपण फ्रीजमध्ये वगैरे बघतो तो, आणि जो ओझोनच्या अवक्षयाचाच कारणीभूत आहे, ओझोन अवक्षयच. त्यानंतर प्रश्न 19. 2 लगतच्या जीव समुदायांमधील संक्रमणात्मक प्रदेश रिकामी जागा म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इकोटोन. ठीक आहे. 2 लगतच्या जीव समुदायांमधील 2 लगतच्या म्हणजे हा प्रदेश वेगळा आणि हा प्रदेश वेगळा. तर ह्या प्रदेश आणि हा प्रदेश याचे काही गुण म्हणजे या दोन्ही प्रदेशांचे काही गुण या मधातल्या प्रदेशांमध्ये आढळतात. याला आपण इकोटोन असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो? ठीक आहे. तर 4 वाक्य दिले आहे. 8,000 वर्षापासून होणारी जंगलतोड. ब. आग आणि अतिचरण यांचा वापर. 5,000 वर्षापासून होणारी कसदरातील भातशेती. आणि ड. औद्योगिक क्रांती. ठीक आहे. तर हे चारही जे आहे, या चारही वाक्यांमुळे परिणामांमुळे किंवा त्यांच्या परिणामामुळे जागतिक हवामानात बदल होतो. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 21. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आलेला नाही? ठीक आहे. त्यांनी नाही म्हणून विचारलं आहे. तर 4 पर्याय दिले आहे. राऊरकेला ओरिसा, भिलाई छत्तीसगड, त्यानंतर दुर्गापूर पश्चिम बंगाल आणि बोकारो झारखंड. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ड. बोकारो झारखंड हा लोहपोलाद कारखाना दुसऱ्या युद्धात सुरू करण्यात आलेला नाही. राऊरकेला, दुर्गापूर आणि भिलाई हे सुरू करण्यात आलेले आहे. नंतर बघूया किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कोणता घटक पुरवठाजन्य नाही? ठीक आहे. इथं परत नाही म्हणून विचारलं आहे. तर याचे 4 हे दिले आहे. निर्यात वाढ, साठा, पतनिर्मितीत वाढ आणि दुष्काळ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त क. पतनिर्मितीत वाढ हा घटक पुरवठाजन्य नाही. ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढीलपैकी कोणता घटक दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही? याचे सुद्धा 4 वाक्य दिले आहे किंवा पॉईंट दिले आहे. भाववाढ, शासकीय खर्चात वाढ, तुटीचा अर्थभरणा आणि अल्पबचती व भांडवली निर्मिती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब आणि क. ठीक आहे. शासकीय खर्चात वाढ आणि तुटीचा अर्थभरणा हे जे घटक आहे हे दारिद्र्य निर्मितीस कारणीभूत नाही. शासकीय खर्चात वाढ झाली तर दारिद्र्य निर्मित होत नाही आणि तुटीचा अर्थभरणा जो असते याचा आणि दारिद्र्य निर्मितीचा दूरपर्यंत संबंध नाही. त्यानंतर बघूया प्रश्न 24. किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव याचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो? ठीक आहे.
आपल्याला विचारलेलं आहे किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव. तर याचा संबंध दारिद्र्याच्या निरपेक्ष दारिद्र्य. याचं उत्तर आहे निरपेक्ष दारिद्र्य, पर्याय क्रमांक 1. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे त्यात किमान उत्पन्नाचा अभाव, म्हणजे उत्पन्नाचा किमान आणि उत्पन्नाचा अभाव नसते. त्यात सापेक्ष दारिद्र्यामध्ये येते की जीवनावश्यक वस्तूंचा किंवा जीवनावश्यक गरजांचा आहे तो पॉईंट यात येत नाही. त्यांच्याकडे सर्वच असते, परंतु निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक जे लागणारे किमान उत्पन्नाचा अभाव जे आहे ते निरपेक्ष दारिद्र्यामध्ये आढळते. त्यानंतर बघूया प्रश्न 25. अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने निवडा. तर हा कायदा 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. हे विधान बरोबर आहे. आणि लाभार्थ्यास दरमहा प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ, प्रति किलो ₹2 प्रमाणे जाडे भरडे धान्य व प्रति किलो 1 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. तर हे चुकीचं आहे. ₹2 प्रमाणे गहू आणि ₹1 प्रति किलो 1 प्रमाणे जाडे भरडे धान्य हे पाहिजे होतं. इथे एवढं चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ बरोबर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 26. भारतीय जनगणना अहवाल 2011 नुसार एकूण जागतिक लोकसंख्येची किती टक्के भारतीय लोकसंख्या आहे? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17.5% आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 27. पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाह किमान वय 21 वर्षे व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. ठीक आहे. हे पहिलं लोकसंख्या धोरण होतं आणि पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं. यानुसार ठरवलं होतं पुरुषांचे किमान वय 21 वर्ष व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष. ठीक आहे, हे ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आहे प्रश्न 28. भारत सरकारने पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सामाजिक सुरक्षा ह्या उद्देशाने सुरू केले आहे? तर याचं पहिला याचे 3 पॉईंट दिले आहे. आम आदमी विमा योजना, त्यानंतर राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, त्यानंतर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील 3ही जे कार्यक्रम आहे ते सामाजिक सुरक्षा ह्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 29. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे म्हणजे ग्रॉस नेट इन्कम मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? ठीक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनांमध्ये घट आणि पर्यावरणीय ऱ्हास. तर हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे हे 3ही घटक संबंधित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर बघूया प्रश्न 30. त्यानंतर सहस्त्र विकास लक्ष्य म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स यामध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते? ठीक आहे. तर दारिद्र्य व भूक, महिला सबलीकरण, पर्यावरणीय शाश्वतता आणि विकासासाठी जागतिक भागीदारी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे 4ही जे मुद्दे आहेत ते MDGsमध्ये म्हणजे सहस्त्र विकास लक्ष्यमध्ये मापन केले जाते. त्यानंतर बघूया प्रश्न 31. महिला व बालकल्याण योजनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो? ठीक आहे. तर अंगणवाडी सेवा योजना हा सुद्धा होतो. प्रधानमंत्री मातृवंदन योजना यात पण महिला आहे. राष्ट्रीय पोषण अभियान यात पण महिला येतात. बाल सुरक्षा योजना यात बालके येते. त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 32. दारिद्र्य घटविण्याच्या कुठल्या धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे? दारिद्र्य घटवण्यासाठी कुठल्या धोरणात स्वयंरोजगार आणि वेतनधिष्ठित रोजगार या दोन्ही गोष्टींचा समावेश होणे गरजेचे आहे? कारण विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ग्रामीण भागात स्वयंरोजगार हा जास्त प्रचलित आहे. बिलकुल. त्यानंतर वेतनरोधित रोजगारावर अवलंबित हे मालकांवरील म्हणजे एम्प्लॉयवर अवलंबून वाढते. हे बरोबर आहे.
असे केले नाही तर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढेल, हे सुद्धा बरोबर आहे. आणि श्रीमंताची मालमत्ता संसाधने वाढतील, हे सुद्धा बरोबर आहे. तर त्यानंतर बघूया प्रश्न 33. मानव दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम रिकामी जागा या अहवालात मांडली गेली. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानव विकास अहवाल 1997. ठीक आहे, तर मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम या अहवालात मांडली गेली, मानव विकास अहवाल 1997 मध्ये. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 34. शिरगणात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ हे एक मोठे आव्हान आहे, कारण की अशा शहरांमध्ये 3 कारण दिले आहे आणि ते आपल्याला बघायचे आहे. शहर अनुशासन संरचना नसतात, बरोबर आहे. त्यानंतर आवश्यक त्या नागरी पायाभूत सुविधा नसतात, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर शहरांची वाढ ही वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे झालेली असते, आणि हे सुद्धा बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे तिन्ही शिरगणात्मक शहरे यांची झालेली भरमसाठ वाढ असे याचे कारण आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 35. 12व्या पंचवार्षिक योजनेचे म्हणजे 2012 ते 17 जे झाली होती मुख्य उद्दिष्टे कोणते होते? ठीक आहे, 12 ते 17 होती, परंतु 2014 मोदी सरकार आल्यानंतर पंचवार्षिक योजना बंद करण्यात आली होती किंवा तिथे थांबवण्यात आली होती. तर याचे मुख्य उद्दिष्टे आपल्याला विचारली आहे. याचं मुख्य उद्दिष्ट होते जलद आणि शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधणे. ठीक आहे, आणि जलद व अधिक सर्वसमावेशक वृद्धी साधणे हे 11व्याचं होतं. ठीक आहे, मुख्य उद्दिष्ट हे 12व्याचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 36. खालीलपैकी काय जिओ स्टेशनरी ऑर्बिटचे अचूकपणे वर्णन करते? तर समुद्र सपाटीपासून उंची 36,000 किलोमीटर व एक कक्षा परिभ्रमणात 24 तास लागतात. हे अचूकप्रमाणे वर्णन करते कशाचे? जिओ स्टेशनरी ऑर्बिटचे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 37. फ्रेस्नल्स बायोप्रिझममध्ये म्हणजेच लॅम्बडा दिला आहे. तरंग लांबीची किंमत कशावर अवलंबून असते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 2 संलग्न उगमस्थानातील अंतर, त्यानंतर फ्रीजची रुंदी, त्यानंतर स्लिट व दूरदर्शकाची नेत्रकाच यातील अंतर. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 38. ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे, अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50 सेंटीमीटर बहिर्वक्र. ठीक आहे, लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे, तर 50 सेंटीमीटर बहिर्वक्र चष्म्याच्या भिंगाचे नाभीय अंतर असेल. त्यानंतर बघूया प्रश्न 39. 10 ओहमचा रोध 12 व्होल्ट इतक्या विद्युत घटात जोडल्यास रोधातून 1.1 अँपिअर विद्युतधारा वाहते. विद्युत घटांचा अंतर्गत रोध काढा. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0.91 ओहम. त्यानंतर प्रश्न 40. एकमेकांपासून 1 मिलीमीटर अंतरावर असलेली 2 समांतर रेखाछिद्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यावर 500 नॅनोमीटर तरंग लांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे तयार झालेल्या पंक्तीमध्ये अंतर किती? ठीक आहे, त्यातील अंतर विचारलं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0.5 mm. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 41. एका वाफेच्या इंजनाला 3.6 × 10⁹ जूल पर मिनिट दराने उष्णता पुरवली जाते. त्यापासून इंजन 5.4 × 10⁸ जूल पर मिनिट दराने कार्य करते. अशा इंजनाची कार्यक्षमता किती टक्के असेल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15%. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 42. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलावर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला रिकामी जागा म्हणतात. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एक्झांथेमा. ठीक आहे, एक्झांथेमा असं म्हणतात.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 43, सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 60 ATP अधिकतम तयार होतात. त्यानंतर प्रश्न 44, 2 नावे म्हणजे बायनोमियल देण्याची वर्गीकरण पद्धत कोणी सुचवली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारोलस लिनायस. ठीक आहे, बेंथम आणि हुकर याने नैसर्गिक पद्धत सुचवली आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 45, सर J.C. बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जिवंत पेशीमुळे ॲसेंट ऑफ सॅप रिकामी जागा क्रियेमुळे घडते. ठीक आहे, तर सूत्र आहे पल्सेटरी क्रिया, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघूया प्रश्न 46, खालीलपैकी कोणती थेरीज किंवा सिद्धांत जीवन उत्क्रांतीशी संबंधित आहे? तर नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा बरोबर आहे. त्यानंतर उत्परिवर्तन उत्क्रांतीचा सिद्धांत हे सुद्धा बरोबर आहे. वारसा गुणधर्म सिद्धांत हे सुद्धा बरोबर आहे. आणि वियोग सिद्धांत हा नाही आहे, बाकी बरोबर आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ, ब, क हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 47, खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीची आहेत? ठीक आहे, कुठली संप्रेरक आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ, ब आणि ड. ठीक आहे, TSH, STH आणि DADH हे 3 संप्रेरके आहे. चौथा जो क आहे HCG हा संप्रेरक पिट्युटरी ग्रंथीचं नाही. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 48, आस्टिस संस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? ठीक आहे, तर संरक्षण, रक्तोत्पादन आणि रुधिरजनन, त्यानंतर हालचाल सुलभता आणि क्षारांचे संवर्धन साठा. तर सूत्र आहे पर्याय क्रमांक 4. वरील 4ही जे मुद्दे आहेत ते कार्य आहे आस्टिस संस्थेचे. त्यानंतर बघूया प्रश्न 49, ग्रेगॉर मेंडल यांना जनुशास्त्राचे जनक असे संबोधले जाते कारण त्यांनी प्रथम अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. त्यांचे प्रयोगशाळेमधील संशोधन सामग्री कोणती होती? ठीक आहे, हे आपलं सर्वांनाच माहीत आहे, पर्याय क्रमांक 3, वाटाण्याचे झाड हे त्यांचे प्रयोगशाळेतील संशोधन सामग्री होती. त्यानंतर बघूया प्रश्न 50, यम हे मूलद्रव्य डोपिनियर त्रिककेमध्ये Ca, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन हे हे रिकामी जागा आहेत. तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, असं प्रोनाऊन्सिएशन नाही माहिती, पण SR हे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 51, काष्टजन्य अल्कोहोल म्हणजे विचारलं आहे. तर उत्तर आहे पहिलं मिथेनॉल. ठीक आहे, मिथेनॉल म्हणजे काष्टजन्य अल्कोहोल आहे. त्यानंतर बघूया 52, पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण? तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, जंतूंना मारणे, काळ काढणे व न विरघळणारी अशुद्धता घालवण्यासाठी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जंतूंना मारणे. त्यानंतर प्रश्न 53, रिकामी जागा यामुळे गंजण्याची क्रिया होते. फक्त भौतिक क्रियामुळे, फक्त रासायनिक क्रियामुळे, दोन्ही 1 व 2 व कोणताही नाही. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे फक्त रासायनिक क्रियामुळे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 54, नैसर्गिक वायूमध्ये रिकामी जागाचे प्रमाण मुख्यत्वे करून असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, मिथेनचे पर्याय असते. त्यानंतर आहे नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लिपिड. ठीक आहे, लिपिड या घटकापासून चरबी आणि तेल मिळते आपल्याला. त्यानंतर बघूया प्रश्न 56, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? ठीक आहे, तर नागरिकत्व, त्यानंतर निवडणुका, बरोबर आहे. त्यानंतर तात्पुरती संसद ही तरतूद नाही लागू झाली आणि मूलभूत अधिकार हे सुद्धा तेव्हा 26 नोव्हेंबरनुसार लागू झाले नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागरिकत्व आणि निवडणुका हे लागू झाले होते. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यानंतर प्रश्न 57, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने
राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला होता. तर तो खटला होता पर्याय क्रमांक 3 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. ठीक आहे, या खटल्यात सांगितलं होतं मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर बघूया प्रश्न 58. भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे, चुकीचं विधान विचारलं आहे. तर या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. ठीक आहे, उत्तर दिलं आहे पर्याय क्रमांक 1 अ. ठीक आहे, या आयोगाने उत्तर दिलं आहे भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत आहे उपराष्ट्रपतीबाबत निर्वाचन दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. हे चुकीचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघूया प्रश्न 59. खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. ब आहे पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. तर प्रत्येक मुख्यमंत्री हा आडीपाडीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. हे विधान बरोबर आहे. आणि 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर 59 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघूया प्रश्न 60. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी कुठल्या रिकामी जागा आहेत? तर त्या सांगायच्या आपल्याला. तर 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. ठीक आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर स्थानिक संस्था लोकयुक्त स्थापन करावेत. हे सुद्धा बरोबर आहे. महापौरांची सरळ निवड सुद्धा बरोबर आहे. जिल्हा मंडळे स्थापन करावी आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावे. हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे चारही जे आहे ते स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारसी आहेत. त्यानंतर बघूया प्रश्न 61. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उत्पन्नातील विषमता कमी करणे, त्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वन्यजीव सृष्टीचे रक्षण करणे, आणि समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. ठीक आहे, तर हे ब ड हे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उत्पन्नातील विषमता कमी करणे हा 39A. त्यानंतर पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि वन्यजीव जीवसृष्टी संरक्षण करणे हे 48A. आणि समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य हे 43A मध्ये येतात. हे मूळ राज्यघटनेमध्ये भाग नव्हती, परंतु त्याचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 62. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर काही विधाने दिली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क, ड आणि ई. संसद रद्द करू शकते. त्यानंतर आहे ड, संसद कर वाढवू शकत नाही. संसद कर रद्द करू शकते, संसद कर वाढवू शकत नाही, आणि संसद कर कमीही करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न 63. शून्य प्रहरच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? ठीक आहे, म्हणजे बरोबर विधाने कुठली आहे हे सांगायचे आहे आपल्याला. तर संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात. हे सुद्धा बरोबर आहे. सर्वप्रथम प्रश्नोत्तराचा तास असतो, त्यानंतर शून्य प्रहर चालू होते. त्यानंतर ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली आहे. हे सुद्धा बरोबर आहे. शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील चारही विधान अचूक आहेत शून्य प्रहरविषयी. त्यानंतर बघूया प्रश्न 64.
खालील विधाने विचारात घ्या आणि अचूक विधाने कुठली आहेत ते सांगा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि क हे अचूक आहे. राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी हे 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत, हे विधान बरोबर आहे. आणि 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा मंजूर केला आहे, हे विधानसुद्धा बरोबर आहे. विधान ब चुकीचं आहे. 5व्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो, हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 65. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनास दिली आहे? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 351. ठीक आहे. ही हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे वगैरे यात दिलेलं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 66. भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही? ठीक आहे. पदाधिकारी कुठला समाविष्ट नाही हे यात विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारताचा महाधिवक्ता. ठीक आहे. याचं मानधन जे आहे ते राष्ट्रपती ठरवते. त्यानंतर बघूया प्रश्न 67. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 67. राष्ट्रपती आहे की भारताचा महाधिवक्ता राष्ट्रपती निवडणूक संसद ठरवते किंवा राष्ट्रपती ठरवते असं आपलं संसद ठरवते, हे इकडं कन्फर्म करून घ्या. त्यानंतर आहे प्रश्न 67. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त क. किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 68. योग्य कथने ओळखा. ठीक आहे. यातलं योग्य कथन ओळखायचं आहे. तर काही लोकशाहीवादी देश प्रजासत्ताक आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही, हे सुद्धा विधान बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्हीही बरोबर आहे. त्यानंतर बघूया योग्य कथने ओळखा. प्रश्न क्रमांक 69. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तिन्ही विधान बरोबर आहे. अ, ब, क. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपयोग घेतात आणि परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 77. योग्य क्रमानुसार लावा. राज्यांची निर्मिती आपल्याला विचारली आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वप्रथम महाराष्ट्र 1960, त्यानंतर ब नागालँड 1962, त्यानंतर क आणि अ. ठीक आहे. मेघालय आणि नंतर मिझोराम. हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 71. उच्च शिक्षित क्षेत्रातील यंत्रणे संबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे. उच्च शिक्षित क्षेत्रांतील नियंत्रक यंत्रणे संबंधी आपल्याला चुकीचं विधान विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सध्याच्या काळात उच्च शिक्षित क्षेत्रात विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC हे एकमेव अस्तित्वात असलेली नियामक यंत्रणा आहे, हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 72. पुढीलपैकी योग्य विधाने निवडा. तर भारतामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्या मागे एकपेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहे. ठीक आहे. हे योग्य आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 30,000 म्हणजे 1000 लोकांसाठी 3 डॉक्टर असावे, हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 73. भारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी पूर्वलक्षी कृती धोरणासंबंधी विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ठीक आहे. यात सुद्धा चुकीचे विधान आपल्याला विचारले आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या धोरणाने कृतीशील राजनयाचा पुरस्कार करत आशिया पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाचाही पुरस्कार केला आहे. ठीक आहे. हे विधान चुकीचं आहे. 4.
त्यानंतर बघूया प्रश्न 74. ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब क ड. हा पुरस्कार भारत सरकारद्वारे 1952 पासून प्रायोजित आहे. हे विधान चुकीचं आहे. 1882च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता. हे बरोबर आहे. त्यानंतर आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल दिला जातो. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर ड. 2017चा पुरस्कार कृष्णा सोबती यांना घोषित झाला आहे. ठीक आहे. ज्ञानपीठ पुरस्काराविषयी आपण मागच्या पेपरमध्ये डिस्कस केला आहे. ते एक वेळा बघून घ्याल. त्यानंतर प्रश्न 75. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे 15व्या वित्त आयोगाचे N.K. सिंग. ठीक आहे. हे अध्यक्ष आहेत आणि तो 2020 ते 2025साठी वित्त आयोग स्थापन केला आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये. त्यानंतर बघूया प्रश्न 76. पुढील विधानांपैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA विषयीचे कोणाचे विधान चुकीचे आहेत? ठीक आहे. चुकीचे विधान कुठले आहे ते विचारलं आहे MMRD विषयी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महानगर आयुक्तांची नेमणूक केंद्र शासन करते. ठीक आहे. तर जे केंद्र शासन करत नाही ते राज्य शासन करते महानगर आयुक्ताची, किंवा मग राज्य शासन करते. त्यानंतर बघूया प्रश्न 77. श्री धीरेंद्रपाल सिंह इतक्यात बातम्यात होते याबद्दल काय खरे नाही? ठीक आहे. आता वेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते. ठीक आहे. हे चुकीचं आहे. त्यानंतर प्रश्न 78. महाराष्ट्रातील डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे? ठीक आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आदिवासी भागातील गर्भवती आणि स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्याबाबत ही आहार योजना संबंधित होती किंवा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 79. ते लेखक दिले आहे आणि त्यांची पुस्तके दिली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. द इरा ऑफ द डार्कनेस हे शशि थरूर यांनी लिहिलं आहे. आय डू व्हॉट आय डू हे रघु रामजन यांचं पुस्तक आहे. त्यानंतर द एंड ऑफ कर्मा हे सोमिनी सेनगुप्ता आणि काचर गोचर हे विवेक शानबान यांचं पुस्तक आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 80 बघूया. 2017 साहित्य नोबेलचे पारितोषिक काझुओ इशिगुरो यांना मिळाले आहे. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती त्यांची नाही? ठीक आहे. हा पण त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नॉर्वेजियन वूड आणि काफ्का ऑन द शोर हे त्यांची साहित्यकृती नाही. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघूया प्रश्न 81. अयोग्य विधान ओळखा. तर 3 विधाने दिली आहे. त्यातील याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 आयोजित केली गेली. हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर 82 पण तेच आहे अयोग्य विधान ओळखा किंवा निवडा. तर 4 विधाने दिली आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे 4ही विधान बरोबर आहे. प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. त्यानंतर जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017ची संकल्पना कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याची ही होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हे सुद्धा बरोबर आहे. 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना नैराश्य अशी होती. हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघूया प्रश्न 83. भारतीय शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा 21 दिवसाचा कालखंड रिकामी जागा म्हणून साजरा केला. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्यटन पर्व म्हणून साजरा केला होता. त्यानंतर आहे प्रश्न 84. भारत शासनाचा भारतनेट हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम रिकामी जागाशी संबंधित आहे. तो भारतातील ग्रामीण आणि सदूर भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवणे याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 85. महाराष्ट्र शासनाची सुमतीबाई सुकडीकर
उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुदान पात्र झालेल्या म्हणजेच पात्र महिला स्वयंसहाय्यता समूहांना व्याज अनुदान देण्याबाबत ही योजना आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 86, पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुमारगुप्त या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती. त्यानंतर प्रश्न 87, जोड्या लावा. त्यानंतर काही वेदातील हे दिले आहे आणि त्यांचे जोडा आपल्याला लावायचे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तक्षण म्हणजे सुतार, भागदूक म्हणजे कर वसूल करणारा, त्यानंतर छत्तरी म्हणजे राजाचा खाजगी कारभारी आणि विधाता म्हणजे पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असलेले कायदेमंडळ. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 88, खालील विधानांचा विचार करा व उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. 2 हे दिले आहे विधाने. तर पहिलं विधान, महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इमानगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगींची संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्य प्रदेशातील माळवा, कायथा, इरण इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगींची संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तर सूत्र आहे पर्याय क्रमांक 1, दोन्हीही विधाने बरोबर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 89, दशराज युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विश्वामित्र व भरत जमात. ठीक आहे, यात घडले होते आणि भरत जमात हे त्यात विजयी झाले होते. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 90, खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती मिळते? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पहिलं पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, छोटे शिलालेख. यात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर आहे प्रश्न 91, चंद्रगुप्त मौर्य राजाचे 4 प्रांत व त्याच्या राजधान्या यातील आपल्याला जोडवायचे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर पथ हे तक्षशिला, त्यानंतर पश्चिम पथ उज्जयिनी, त्यानंतर पूर्व पथ हे पाटलीपुत्र आणि दक्षिण पथ हे सुवर्णगिरी. ठीक आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 92, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. विशाल साम्राज्याचा संस्थापक, सुसंस्कृत विद्वान आणि कवी, प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याच्या राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंध हा त्याच्या दरबारात होता. त्यानंतर आहे भारतीय नेपोलियन, अशी विन्सेंट स्मिथ त्यांची प्रशंसा करतात. तर भारतीय नेपोलियन म्हटले की समुद्रगुप्त यांचं नाव येते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समुद्रगुप्त. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 93, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्याने उलेमांच्या राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तो पराक्रमी युद्ध व यशस्वी सेनापती होता. दक्षिणेकडील त्यांच्यावरील स्वारी करणारा पहिला सुलतान असावा. त्याच्या दरबारात अमीर खुसरो नावाचा नामवंत कवी होता. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अलाउद्दीन खिलजी. ठीक आहे. दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान कोण होता? तर अलाउद्दीन खिलजी हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि उलेमांच्या राज्यातील वर्चस्व नष्ट केले. तर उलेमान विरोधात होता अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद तुघलक. ठीक आहे, उलेमांच्या विरोधातील हे दोघं जण आहे. आणि अमीर खुसरो हा नामवंत कवीसुद्धा अलाउद्दीन खिलजीच्या काळात होता. त्यानंतर बघूया प्रश्न 94, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. या राजास आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती. याच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते. त्यानंतर नागलपुरम नावाचे नगर त्याने स्थापन केले होते. त्यानंतर बिदर गुलबर्गा या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कृष्णदेवराय. ठीक आहे. 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते म्हटल्यावर राजा कृष्णदेवराय हा दक्षिण भारतातील होते, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 95, टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? कुठली तरतूद नव्हती हे विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार केला. हे चुकीचं आहे. टिपू सुलतान शेवटच्या इंग्लंड म्हैसूर युद्धात मारला गेला होता आणि हैदर अली म्हणजे त्यांचे वडील हे दुसरे इंग्रज आणि म्हैसूर युद्धात मारले गेले होते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक
96 रिकामे जागा यांनी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटर्स सुरू केले होते. तर याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे. सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटर सुरू केले होते रोम आणि पॅरिसमध्ये सुद्धा. त्यानंतर बघूया प्रश्न 97. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ती गांधीजीची कट्टर अनुयायी होती. ती ब्रिटिश आरमाराच्या प्रमुखाची मुलगी होती. ती मीराबेन ह्या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिस लाद. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 98. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. तर भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेली समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या आणि हे कार्य कठीण व विस्मयकारक होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर आहे, परंतु ब विधान हे अचे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 99. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा. त्यांच्या कुटुंबाची जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीरच्या शिकवणुकीवर त्यांचा विश्वास होता. त्यानंतर त्यांचे वडील सैन्यात होते. ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तर अस्पृश्य वाटे आणि ते अस्पृश्य असल्यास संस्कृत शिकू शकले नाहीत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. त्यांचे वडील सैन्यात होते आणि सुभेदार मेजर म्हणून निवृत्त झाले होते. प्रश्न क्रमांक 100. पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकांचे वर्णन केले आहे ते ओळखा. त्यांनी अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवली होती. अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरता इंग्लंडला गेले होते. ॲम्स्टरडॅम येथे धर्म परिषदेला ते उपस्थित होते आणि सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत होते. तर ते होते विठ्ठल रामजी शिंदे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2018चा पेपर लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची उत्तरे किंवा काही प्रश्नांची उत्तरे मी समजून सांगितलेली आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.